सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. फायनली जवळपास वर्षभरानंतर कॅमेरा अटॅच केलेला आहे हेल्मेटला आणि तसा व्हिडिओ बनवत असतो अधीमध्ये. आणि 2025मध्ये कदाचित हा पहिलाच व्हिडिओ असेल, कारण मागच्या 2 महिन्यात कुठेच गेलो नाही. आणि आता आपण पोचलेलो आहेत कळवा नाक्याला. कळवा नाकाचा हा नवीन बांधलेला ब्रिज आहे. बहुतेक 2025 आहे ना, उन्हाळा कडक लागणार आहे. कारण कालच मी एक 10 वाजता सकाळी निघालेलो तेव्हा जबरदस्त असं ऊन होतं. त्याच्यामुळे यावर्षी काय खरं नाही. मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत पगोडाच्या बॅक साईडला पोचलेलो आहोत. म्हणजे हायवेवर तुर्भे वगैरे सोडलेला आहे आपण आता. आणि हे बघा, इथे तुम्हाला दिसतं हे पगोडा आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पुण्याच्या दिशेने नाही तर पनवेलच्या दिशेने कूच करू. जो समोर जो दिसतो आहे तो एक्सप्रेस हायवे आहे. ओन्ली 4 व्हीलर्स आर अलाउड फक्त. सो आपल्याला इकडे काय जायचं नाही, आपली 2 व्हीलर आहे. आपल्याला इकडे थोडं ट्रॅफिकमध्ये उभं राहायचं मस्तपैकी आणि ह्या केमिकलचा वास घेत आणि मग इकडून राईट ठोकायचं आहे एकदम. प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे. जरा मेंदूवडा आणि इडली खाल्ली. गरम नव्हतं, ठीक होती, टेस्ट ठीक होती, पण जरा गरम नव्हतं. गरम असतं तर जरा मजा आली असती. बाहेर जरा हॉटेलमध्ये महाग असतं नाश्ता, म्हणून आम्ही जरा सकाळी इकडेच करून घेतला. कारण 9, 9:30 झालेले आहेत. मग ते 11-12 वाजता नाश्ता करून काय फायदा नाही. तिथं पाय ठेवण्याआधी विचार दोस्त कर बरं. शिवबराज 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 राजार शिवबराज 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 राजार. खोपोली क्रॉस करतोय. खोपोली क्रॉस करून आपण खंडाळा घाटाच्या दिशेने जातोय. खोपोलीचा हा एसटीचा बस डेपो आहे. आज जरा गर्दी कमी आहे. मला वाटतं आपण उशीर तरी झालेला आहे, पण जराशी मला गर्दी कमी वाटली, कारण या रोडला भयंकर अशी ट्रॅफिक असतेच. खंडाळा घाटातली झाडं अतिशय उन्हाळ्यामुळे सुकत चाललेली आहेत ते बघा. आणि खंडाळा घाटाला आय थिंक बोरघाट पण बोलतात. ॲज पर माझ्या माहितीप्रमाणे इकडे काही ट्रॅफिक पोलिसांचा नंबर दिलेला आहे इन केस ऑफ एमर्जन्सी. कारण घाट थोडासा डेंजर आहे, थोडासा म्हणजे आहे डेंजर. इट्स ओके. गाडी आपली चढत नाही आहे अशा प्रकारे. 100 सीसीची गाडी आहे. आणि इकडे जरा फोटो सेशन चालू आहे काही कपल्सचं. वा जबरदस्त. येताना पाया पडूया, जाताना बाहेरूनच पाया पडू, येताना थांबूया. छान वाटतं. पावसाळ्यात काय नयनरम्य असं वातावरण वाटत असेल ना. लोणावळा दिसतोय आपल्याला इकडून पूर्ण. आणि काही पब्लिक इकडे थांबतात. जरा संध्याकाळी क्राऊड असते. आता जरा असं ऊन चालू झालं आहे त्याच्यामुळे क्राऊड कमी आहे. हे बघा, हे बघा. सो हरकत नाही. इकडे जराशी सावली आहे, छान आहे बसायला वगैरे. बाजूला कातळकडा आहे त्याच्यामुळे जराशी सावलीच पडलेली आहे. वासरू आणि गाय चाललेली आहे आजूबाजूनी. आणि आपल्याला पुढे सरकायचं आहे अशा पद्धतीने. काही रायडर्स आहेत, अल्ट्रा प्रो रायडर्स आहेत आणि आपण नॉर्मल रायडर आहोत. मित्रांनो, आता आपण लोणावळा क्रॉस केलेला आहे आणि जात आहोत आता आपण एकविरा आईच्या दिशेने जात आहोत. थोडीफार ट्रॅफिक आहे. मॉर्निंगचे 10, 10:30 जरी वाजले असतील तरी, कारण आपले अल्ट्रा प्रो रायडर हे असतातच असतात. राप भसा चालवतात गाड्या, घाड करून. मित्रांनो, फायनली आपण एकविरा आईच्या पायथ्याशी आलेलो आहोत. पण आपल्याला आता एकविरा आईच्या इकडे जायचं नाही आहे. आणि हा पण जरासा मला लांब वाटते लोणावळ्यावरून. 20-25 किलोमीटर दाखवत होतं, पण इकडून कामशेत, अच्छा कामशेतला जायचं आहे तर राईटला जायचं आहे. एक ब्रिज आहे कामशेतला आल्यावर ना तिकोणाला जायला आहे बघा. 1 किलोमीटर दाखवते कामशेत. तर ब्रिजच्या बरोबर डाव्या बाजूने जायचं आहे आपल्याला. आपणही तसं विचारतच जातो आणि गुगल मॅपचा थोडासा हेल्प घेतो आहे आपण. आता इकडून बहुतेक राईट साईडला आपल्याला वळायचं आहे, कारण मॅपवर जरा तेच दाखवत आहे. हां, राईट साईडच दाखवत आहे 290 मीटरवर. सो आपल्याला इथून राईटलाच जायचं आहे.
तर आपण राईड घेतलेला आहे. किती मिनटं दाखवते याच्यात? किती किलोमीटर? आता आपण ॲक्च्युली मावळ जो प्रांत आहे ना त्या प्रांतामध्ये जाऊ. येवलेवाडी म्हणून पाटी गाव गेलं, त्या पाटी गावाच्या पुढे हा पूर्ण असा रस्ता आहे. तर तिकोणाला जायला हा रस्ता तुम्ही रूट हे करू शकता, फॉलो करू शकता. तरी आपल्याला एक कन्फर्मेशनसाठी पुढे विचारायचं आहे, तर आपण नक्की जरा विचारून घेऊया. म्हणजे कसं परत पाटी फिरायची गरज नाही लागणार. सो आता जर नेक्स्ट कोण दिसलं तर आपण त्याला विचारून घेऊया. डावीकडे जायचा रस्ता दाखवतोय, आपण इथून डावीकडे जाऊया. पवना विला अँड लॉजिंग हे तुमचं लँडमार्क असेल डावीकडे जाताना. किल्ल्याच्या एंट्रन्स पॉईंटवर हा तिकोना किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. निरंकार साहेब फोटो काढतायत. हा बघा इकडे सरळ पौंडचा रस्ता आहे आणि इकडे तिकोना किल्ला आहे. किल्ले तिकोना. ठीक आहे. सो गडाच्या पायालाच जाऊया एकदम. काय बोलतो? गडाच्या पायथ्याशी जाऊन बाईक लावूया एकदम, म्हणजे आपल्याला चालायला जास्त लागणार नाही. अशा प्रकारे आता आपण इकडे ऑर्डरप्रमाणे जेवण भेटेल. गडाकडे जाण्याचा मार्ग. मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत तिकोना किल्ल्याच्या आता बेसला आलेलो आहोत आणि ही पार्किंग आहे. हा हे बघा तिकोना किल्ल्याची काही माहिती दिलेली आहे. इकडे पे अँड पार्क आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि हा गडाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि इकडे ह्या किल्ल्याला वितकगड म्हणून पण बोलतात. किल्ल्याची माहिती मी हळूहळू सांगतच जाईन तुम्हाला, मला जेवढी माहिती आहे तेवढी. तर आता आपण फटाफट जाऊया. जवळपास वाजलेले आहेत, आता किती वाजले? जवळपास 12 वाजलेले आहेत. म्हणजे ऊन बरोबर डोक्यावर अजून आलेलं आहे, म्हणजे 11:15 झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पोचायचं, लवकरात लवकर खाली उतरायचं आणि काही पॉईंट्स अजून जाताना फिरायचे पण आहेत. त्याच्यामुळे पटापट निघूया चला. आणि गडाची इथे स्वच्छता राखा, गडाचे पावित्र्य राखा. 5 वाजता दरवाजे बंद केले जातील गडाचे. मित्रांनो काही पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या आत्ताच्याच आहेत, दगडी वगैरे होत्या. इकडे पायऱ्या लावलेल्या आहेत इकडच्या गावकरी मंडळींनी. आणि आता आपण इकडून हळूहळू वर जातो. आता आपण जवळपास खालून एक 10 ते 15 मिनटं चालत आलो आणि या माचीवर पोचलेलो आहे. आणि ही जी पर्वतरांग दिसते एकदम काय बोलतात ते निसर्गाचं जे रूप आहे ना खूपच सुंदर असतं. ह्या साईडला एक तलाव आहे आणि इकडे काही माहिती दिलेली आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ठीक आहे. आणि ह्या साईडला एक छोटा लेक आहे आणि तिकडे पावना डॅम आहे. आणि वाजलेले आहेत आता 11:40 आणि आपण जात आहोत गडावर. चला हळूहळू निघूया, हळूहळू सरकत जाऊया. इथून जा जसे पहिल्याचे मावळे. हळूहळू सगळीकडे व्यवस्थित डोकं लावून मोहीम पार पाडायच्या. तसंच आपल्याला हळूहळू सगळीकडे जायचं. मित्रांनो एक छान उपक्रम केलेला आहे इकडच्या गावकऱ्यांनी. रेलिंग दिलेली आहे. ही खूप महत्त्वाची रेलिंग आहे, कारण पाय निसटून खाली पडण्याची खूप दाट शक्यता असते. त्याच्यामुळे ही रेलिंग खूप महत्त्वाची आहे किल्ल्याच्या मानाने. आणि आता आपण हळूहळू पुढे सरकतोय. निरंकारला जरा पुढेच ठेवलंय. मित्रांनो ॲक्च्युली हा जो गड आहे तिकोना गड किंवा वितकगड, पूर्वीच्या जी प्राचीन बंदरं असतात, पूर्वीची जी प्राचीन बंदरं होती, सो काही घाटमाटावर जाण्यासाठी जो रस्ता या रस्त्याने कदाचित जात असतील, त्याच्यामुळे हे गड निर्माण केले. त्या प्राचीन बंदर आणि घाटमाटावर असं रस्त्याला थोडंसं केंद्र नियंत्रित करण्यासाठी ह्या अशा गडांची निर्मिती केलेली आहे.
आणि हा कदाचित प्राचीन प्रवेशद्वार असेल. आता हा पडक्या अवस्थेत आहे सध्या, पण तुम्ही बघू शकता कदाचित इकडे हा असा एक एंट्रन्स पॉईंट असेल जो आता अस्तित्वात नाही, पण जवळपास 1000 वर्षापूर्वी जेव्हा हा गड बांधला असेल तेव्हा अस्तित्वात असेल. खूप छान आहे हे बघा. मित्रांनो, खाली ॲक्च्युली गड्याचं काम चालू आहे. हा बहुतेक प्रवेशद्वार असेल सुरुवातीचा. इकडे थांब, तिथे या साईडला बघा. गडाची नाही, कदाचित ही तटबंदी आहे गडाची. त्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल ही गडाची तटबंदी आहे पूर्ण. माची बोलतात ती हीच आहे. आता खूप कालांतराने तटबंदी ढासळलेली आहे आणि गड बाले किल्ला ॲक्च्युली तो आहे. ही माची बोलू शकता. तिकडे कदाचित पायऱ्या असतील, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी बघितलेले आहेत. तर आता आपण तिकडे जाऊन येऊ. चल पुढे. मित्रांनो, आपण थोडंसं पुढे आलो ना की म्हणजे मेन डोर, मुख्य दरवाजा प्रवेशद्वार क्रॉस केला की आपल्याला इथे मारुतीरायाचं दर्शन घडतं. आणि चपेटदान मारुती या नावाने इकडे हा मारुतीराया ओळखला जातो. ॲक्च्युली मारुती अशा अवस्थेत आहे, हा बहुतेक कदाचित राक्षस असावा आणि राक्षसावर पाय ठेवलेला आहे मारुतीरायाने. आणि प्रचंड भव्य अशी मूर्ती म्हणा, स्मारक म्हणा केलेलं आहे. आणि हे जे छत दिलेलं आहे, ज्या प्रतिष्ठाननी किंवा गावकऱ्यांनी हे जे छताचं बांधकाम केलेलं आहे त्यांना माझ्याकडून मानाचा मुजरा. खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांनी. देवाला आपल्या छत दिलेलं आहे. आता आपण जाऊया पुढच्या दिशेने. मित्रांनो, गडावर जेव्हा इकडे माणसं राहत असतील तेव्हा इकडे ही कदाचित राहण्याची जागा असेल. त्याच्यामुळे ही व्यवस्थित जतन करून ठेवलेली आहे. या साईडला पाण्याचं टाकं आहे वाटतं. काय आहे? पाण्याचं टाकं आहे. हां, अच्छा. या साईडला मित्रांनो प्रचंड असं पाण्याचं टाकं आहे त्यावेळेसचं. आणि ही गुहा आहे, गुहेमध्ये मंदिर कोरलेलं आहे ते बघा. मित्रांनो, हा आहे चुन्याचा घाणा. म्हणजे याचा प्रश्न आहे, म्हणजे इकडे पूर्वी बांधकाम चालायचं, म्हणजे तटबंदी बांधायला किंवा बुरुज बांधायला जे बांधकाम चालायचं त्याच्यासाठी लागणारा जो चुना आहे तो चुना या घाण्यावरून तयार करायला लागतो. म्हणजे ह्या दोन भेगांच्या मध्ये किंवा बुरुजाच्या मध्ये जे चुना लावतात, जे मटेरियल लावतात शिसं वगैरे, ते ह्या घाण्यामध्ये तयार करायचे. समजलं? म्हणजे जे काही साहित्य खालून आणायची गरज नाही, इथल्या इथे तयार करा आणि गड बांधा. हा उपक्रम ऑलमोस्ट सगळ्या गडावर पूर्वजांनी आपल्या केलेला आहे. आता आपण चाललेलो आहोत बाले किल्ल्याच्या माथ्याशी वरती. मित्रांनो, अशा प्रकारे आता मी गड सुरुवात केलेली आहे. बाले किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. पायऱ्या जरा अशा उंचच आहेत हे बघा. अशा प्रकारे निरंकार येतोय आणि हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे बाले किल्ल्याचा. चल. चिकन दे रहा नीचे जाके आएगा. मित्रांनो, आपण बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा पाशी आलेलो आहे. तर हा प्रवेशद्वार आहे बाले किल्ल्याचा. इकडे काही शिल्प दिसत आहेत आणि इकडे तुम्हाला ज्या खळग्या दिसतात या खळग्याला ॲक्च्युली जेव्हा हा बुरुज आहे,
बुरुजावर जेव्हा सैनिक उभा असतो किंवा मावळं उभे असतात, एखादा जर गणी ह्या साईडने येत असेल तर इकडून ते शिसे किंवा काही गरम वस्तू तेल वगैरे टाकू शकतात. आणि ही पूर्ण गडाची तटबंदी आहे आणि हा पूर्ण असा पृष्ठभाग आहे आणि तो तलाव आहे त्या साईडला पूर्ण असा डॅम आहे तो बघा. मित्रांनो आता आपण बाले किल्ल्याच्या माचीवर आलेलो आहे आणि ही तुम्हाला पूर्ण जी दिसते हे पूर्ण आहे ना, ही तटबंदी लावलेली आहे. हे बघा या साईडला पूर्ण अशी तटबंदी लावलेली आहे. हे बघा म्हणजे जे हे बघा पूर्ण किल्ल्याचं नियंत्रण तुम्हाला इथून दिसतं. हे बघा जबरदस्त छान. सो आता वरती जाऊया आपण. किल्ल्याची तटबंदी असं ढासळत चाललेली वर्षानुवर्ष, कसं मेंटेनन्स नाही त्याच्यामुळे. मित्रांनो कदाचित ते पाठी माझ्या जे दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरात दुपारची आरती चालू आहे. काही पर्यटक आलेले आहेत, सगळे आरती करत आहेत. फायनली आपण पोचलेलो आहोत बाले किल्ल्याच्या आपल्या भगवा ध्वजापाशी. तो ध्वज आहे आणि या साईडला मंदिर आहे आणि हे बघ इकडून बघ किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बघ असा दिसतो. छान ना, जबरदस्त ना. रस्ता बघ छान किती सगळं एकदम लाईनीत बांधलेलं आहे बघ. पाठी आहे जरा आणि या साईडला पूर्ण मित्रांनो ह्या साईडला पूर्ण पाण्याचं टाकं आहे आणि या साईडला पूर्ण ही माची आहे. त्या साईडला ध्वज आहे. हे पूर्ण किल्ल्याची जी तटबंदी आहे ना अक्षरशः आता म्हणजे संपतच चाललेली आहे. रस्ता दिसतोय बघ इथला. डॅम फुल एकदम फुल जबरदस्त असं सिनॅरिओ आहे इकडे. मित्रांनो अशा प्रकारे आपलं किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. तिकोना किल्ल्याची मोहीम निरंकार सोबत 2025ची फत्ते झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. खूप चांगला अनुभव होता. गड छोटा होता, म्हणजे काय बोलतात इनिशियल स्टार्टिंग लेवलचा गड आहे एकदम, त्याच्यामुळे लहान मुलं वगैरे येऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही आहे, ते रिस्की नाही आहे. आणि आता आपण मंदिराच्या पुढच्या बाजूने जाऊया, पाठच्या बाजूने नाही, बरोबर. तिथे मासे बघ. मित्रांनो आपण खाली उतरतोय. खाली उतरताना एक बघा छोट्याशा लेण्या दिसत आहेत, बौद्धकालीन लेण्या आहेत या. आणि हा गडाचा एकदम जबरदस्त असा पॅच आहे आणि हा प्रवेशद्वार आहे. खूप सारे प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण खाली उतरतोय. खाली उतरता थोडेसे फोटोग्राफ्स पण काढतो. आपण खाली जाताना ॲक्च्युली यायला पाहिजे होतं, पण थोडीशी गर्दी होती म्हणून आपण आलो नाही. त्याच्यामुळे आपण खाली उतरताना येतो आहे. हे पाण्याचं टाकं आहे आणि हे मंदिर आहे. हे बघा हे रामाचं ध्यान मंदिर आहे आणि इकडे मारुतीचं मंदिर आहे. बाहेरूनच दर्शन घेऊया. महादेव जय हनुमान आणि त्रिशूळ लावलेली आहे. खूप छान असं हे आणि या साईडला पुन्हा या साईडनी वर जातो आपण. सो मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे, म्हणजे 10-15 मिनटं झाली. गडावरून खाली पोचलेलो आहे. निरंकार जरा थकलेला वाटतो, मी थकलेलो नाही आहे आय होप. सो हा पूर्ण गड तुम्हाला मी दाखवलेला आहे, जेवढी माझ्याकडे माहिती होती आणि गडावर जाताना जेवढी मला माहिती कलेक्ट करता आली, तुम्हाला सांगता आली, या व्हिडिओमार्फत मी सांगितलेली आहे. अजून काही माहिती आपल्या गुगलवर आहेच ऑलरेडी, त्याच्यामुळे जर कोणी स्टार्टिंग करत असेल एखाद्या गडावर येऊ शकता बिंदास. लहान मुलांनाही घेऊन येऊ शकता. थोडंसं सांभाळून शूज वगैरे घाला. पावसाळ्यात थोडंसं डिफिकल्ट आहे, पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात एकदम इझी आहे. तर आता आम्ही हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता कदाचित आमचं आता जरा जेवून बोटिंगला जायचा प्लॅन आहे. सो काय पुढच्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करायचा प्रयत्न करेन. चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बोल काहीतरी.
हां, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. कधी बोलत नाही पण बोलतोय.